बाकी राहिलंय. अगदी आतापर्यंत 3 संघ माघारी परतले नितलज गावचे आणि हा चौथा संघ आहे जो नशीब आजमावलाय. पहिला बॉल अतुलचा आणि समोर महेश ऍज अ कॅप्टन काकडवाल. पहिला बॉल मिस्टामिंग कॅचची नामी संधी खेळाडू आला राहुल काटे. इथे मात्र झेल सोडणार नाहीये. सेफ हँड नितलज टीमचा राहुल काटेने टिपलाय. महेश मडवीचा हा झेल पहिला धक्का लागतोय 111 काकडवाल टीमला गोल्डन डक. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉल वरती अतुलला मिळालेली विकेट. ही मिळालेली ऊर्जा आता खरं तर इथून कायम ठेवावी लागेल नितलज टीमला. कारण का या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकायला हवाय आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. इथे स्वर्गीय अभि संग्राम 11 नितलज हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यंदाचा हंगामी भरपूर गाजवलं गेलं या नितलज टीमनं. त्यासाठी पहिलं ट्रम्प कार्ड इथे वापरण्यात सातत्यानं चांगलं कार्य राहिले ते अतुलच्या माध्यमातून. याच दरम्यान नितलज गावचे आमचे सन्माननीय सावंतजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपले स्वागत. दुसरा बॉल मिडॉन आहे त्याला बीट करतोय. बॉल चालला लॉंग ऑनच्या पलीकडे एका टप्प्यानं सीमा पलीकडे चौकार. पहिला चौकार आलाय. विकेटच्या नंतर हे चांगलं प्रत्युत्तर फलंदाज रोशननं दाखवलं गेलं या बॉलला. पुढचा बॉल अतुलचा खोला टाकलेला दांडी गुल करतोय. हा चौकारानंतरचा प्रत्युत्तर दिलंय चोख प्रत्युत्तर. डावी यष्टी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज रोशन भोईरला माघारी परतवला जातोय. याच दरम्यान नितलज गावचे माजी सरपंच सन्माननीय शरदजी पावशे साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपल्या गावचा संघ सध्याच्या घडीला अगदी चांगल्या रंगात आणि चांगल्या फॉर्मात इथे खरं तर खेळ दाखवताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विक्की भोईर आलाय. काय मागचा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज अतुल काठेनं. अगदी डावी यष्टी उद्ध्वस्त केले. फलंदाज थोडस शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु खोलात टाकलेला बॉल दांडी उद्ध्वस्त झाली. पुढचा बॉल नवीन फलंदाज विक्की साठी. मॅच इनरे जरूर लागले गेले. बॉल चालला लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप आलाय दन दन करीत या बॉल वरती चौकार. बारी बारी सबकी बारी या ओव्हर मध्ये एक्झॅक्टली तेच घडलं जाते. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती चौकार, तिसऱ्या बॉल वरती विकेट आणि इथे विकीने दाखवला चौकार. पुढच्या बॉल वरती काय असेल? स्विंग अँड मिस. बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणार डॉट बॉल पाहायला मिळाला. सायकल रेनला विकी. या दरम्यान सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा बॉल आहे. लोअर फुल टॉस सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑनला खेळाडू आहे ओमकार आणि तिथे मात्र फेकी चांगलीच आहे. बॅकअप त्याला भरपूर चांगलं मिळालं. या बॉलला फक्त एकच धाव पाहायला मिळते. अगदी 2 चौका जरूर आले या षटकामध्ये. 2 विकेट. टोटल धावा धावफलकावरती 9 धावा आणि 2 फलंदाज बाद आहे.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 9 धावा धावफलकावरती. अगदी विकेट सुरुवात झाली, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर परत एकदा विकेट, परंतु त्याच्यानंतर चौकार जो दाखवला गेला विकीनं अल्लादायक राहिला तो चौकार काकडवाल टीम साठी. थोडं स्पीडअप करायचंय, इथलं संघ सहकार्य करायचंय, सहकार्याची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. कारण का जर आपण जिंकलं तर आपल्यालाच पुढचा सामना अंधारात कदाचित खेळावा लागेल. पहिला सेमीफायनलचा सामना असेल 40+ तोंडरे संघ आणि त्यांच्या विरोधात यजमान संघ अर्थात क्रियांश 11 देवीचा पाडा संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करणार आहोत, याची नोंद घ्यायची. जर कालच्या दिवसामध्ये देवीचा पाडा संघ 40+ खेळत असताना तोही जिंकला असता तर आज सोने पे सुहागा होता. परंतु एक क्रिकेट आहे, याच्यात काय घडलं जाईल काय बिघडलं जाईल याची शाश्वती कधी दिली जात नाहीये. गोलंदाज इथे मात्र प्रमोद पावशे गोलंदाजीला तयार आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि लसित मालिंगा ची ऍक्शन तुम्हाला या गोलंदाजाकडे जरूर पाहायला मिळेल. यॉर्कर किंग द MIDC परिसरातील गुणवान खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज ऍज अ ओपनर किशोर तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. नो स्ट्रायकर एंडला, कारण का स्ट्रायकर एंडला विकी आहे. पहिला बॉल प्रमोद पावशेचा अगदी सरळ बॉल निघाला, डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा सामना. धाव फलकावरती लागल्या गेल्यात 9. 2 फलंदाज बाद आहेत. इथून संघर्ष करावा लागेल, विस्फोटक फलंदाजी करावी लागेल 111 काकडवाल टीमला. जर या सामन्यामध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर किमान 35च्या घरामध्ये तरी लक्ष नेऊन ठेवावं लागेल, तर कुठे या मॅच मध्ये तुम्हाला घर वापसी करता येईल. जर त्याहून अधिक कमी लक्ष राहिलं गेलं तर नितला संघ डेफिनेटली हवी होणार, शंका नाहीये. व्हेरिएशन होते या बॉलला, परंतु लाईन खराब आहे. कमी गतीचा बॉल डिलिव्हर करता वेळेस इथे मात्र शोल्डर वरती थोडासा प्रेशर आलाय आणि व्हाईट बॉल डिलिव्हर केला प्रमोद पावशेनं. आणि धाव संख्या इथे मात्र दुहेरी अंकामध्ये लागली गेले. 10 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद आहेत. पुढचा सामना असेल क्रियांश 11 देवीचा पाडा बनाम तोंडरे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयार राहायचे आपण टॉस साठी. प्रमोद पावशे तयार आहे. समोर विकी, यावेळेस कमी गतीचा बॉल पिक केलाय, परंतु मिड विकेटला फटका फसला खेळाडू आहे त्या बॉलच्या खाली आणि अजून एक धक्का मिळतोय 111 काकडवाल टीमला. फलंदाज विकी तंबूच्या आश्रयाला. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज आलाय बली भोईर. तर बाहुबली टीम, खर तर या संघाचा तो बाहुबली हा फलंदाज आहे. डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज आहे. अगदी गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करतोय, त्याहून अधिक फलंदाजी भक्कम आहे या खेळाडूची. बाली भोईर आलाय आणि समोर प्रमोद पावशे. त्याने विकेट मिळवले मागच्या बॉल वरती. धाव फलकावरती 10 आहे. पुढचा बॉल यॉर्कर टाकायचा होता. ऑप्सिक वरती आदळणारा बॉल खोदून काढला अगदी लॉंग ऑनला, वाईडिशच्या रिजनला. 1 धाव पूर्ण होईल. क्षेत्ररक्षणाचा उच्च दर्जा तुम्हाला खरं तर नितलस टीम कडनं पाहायला मिळतोय. अद्याप या मॅच मध्ये एकही बॉल वरती तुम्हाला मिसफील्ड होता न पाहायला मिळालं नाहीये. त्याचं कारण अथक घेतलेलं परिश्रम, जी मेहनत या टीमनं मागील 2 ते 4 वर्षांमध्ये घेतले आणि त्याचं कारण म्हणजे ते अगदी विजयामध्ये राहिले. अगदी चॅम्पियन होण्याचं स्वप्न प्रत्येक मॅच मध्ये त्यांचं असतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा सहभागी होतात ते चॅम्पियन पर्यंत जवळपास मजल मारतात आणि यंदाचा हंगामी त्याच पद्धतीने राहिले. लोअर फुलटॉस होता बॅटची आतली कडा, तिथे मात्र बॉलला अडवलं जाते, परंतु 1 धाव पूर्ण आहे. अगदी चतुराईनं स्वप्नीलच्या जवळून ही धाव चोरली गेली. स्वप्नील सुद्धा एक अनुभव असणारा खेळाडू आहे. जरूर येणाऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मिळेल की नाही ते माहित नाही, परंतु गोलंदाज भरपूर चांगला आहे.
गेली कित्येक वर्ष या टीम कडनं तो नेतृत्व करतोय. अजूनही आपला फिटनेस टिकून आहे आणि एकमेक गोलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. लोअर फुल टॉस गॅप शोधला जातो. या बॉलला खेळाडू आहे परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय सीमा पलीकडे आणि पंचांचा इशारा येईल या बॉल करिता. इट्स अ 4 रन, 4 धावा. थँक्यू सो मच. चौकाराच्या मदतीने धावा धावफलकावरती 16 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. द्वितीय षटक मार्गस्थ. धावा धावफलकावरती 16 लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या आणि या धावामध्ये या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात 5 बॉल मध्ये. परंतु एक विकेट सुद्धा प्रमोद पावशन इथं मात्र मिळवली. बालीसाठी हा बॉल खोदून काढला बालीना. पॉवरफुल स्ट्रोक आहे परंतु एलिमिनेशन कमी आलाय आणि काऊ कॉर्नरच्या रिजनला इथे मात्र रनिंग झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. झटका क्रमांक 4 मिळतोय. थँक्यू सो मच. विनायक आलाय नवीन फलंदाज. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 4 गडी बाद 16 आल्यात. 8च्या सरासरीने इथे धावा बनवल्या जातात. आता ओमकार आलाय अपकमिंग स्टार नितलस टीम कडनं जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. एक फलंदाज म्हणून तोही चांगलं कार्य करतोय. सध्याच्या घडीला संग्राम 11 नितलस टीम मध्ये. धावा धावफलकावरती 16 आहेत. 4 गडी बाद 16 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचं षटक आहे पहिल्या सत्रातील. टार्गेट सेट करावा लागेल. ओमकार आलाय खरा गोलंदाजीला परंतु त्याच्या समोर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे स्ट्रायकर यांना किशोर मडवी. ऍज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. फक्त एकच बॉल खेळलाय. 12 बॉल मध्ये एका बॉल करते त्याच्याकडे स्ट्राईक आली आहे. हा बॉल अगदी खोलात टाकलेला. बॉलला हलक्या हातानं ढकलून दिले. मिड विकेटला दुसरीचा प्रयत्न. रनआउटचा धोका आहे आणि इथे मात्र काय घडलं जाईल. इट्स अ OUT आउट. फलंदाज बाद आहे आणि महत्वाचा विकेट किशोरला इथे मात्र परतावा लागतोय. 5वा धक्का लागतोय वंश 11 काकडवाल टीमला. येस रेफर केले का. तिसऱ्या पंचांकडे डिमांड केली गेली. अगदी फलंदाज बाद आहे की नाही यासाठी WTC वाहिनी टेक्निकल टीम कडे हा निर्णय सोपवला गेलाय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण इथला संघ. निर्णय आपल्यापर्यंत जरूर दिला जाईल. इट्स अ OUT. फलंदाज बाद आहे. थँक्यू सो मच. फलंदाज बाद झाला किशोर मडवी. नवीन फलंदाज झालाय जय सूर्या पवार. जय सूर्य म्हटलं तर श्रीलंकेचा ऍज अ ओपनर सन जय सूर्या परंतु इथे काकडवाल टीमचा जय सूर्या आहे. मधल्या फळीमध्ये आलाय 7व्या क्रमांकावरती. अगदी नावाप्रमाणे पहिला बॉल खोदून काढला लॉंग ऑफला परंतु एकच धाव आहे. एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 5 गडी बाद 18. अगदी स्वस्तामध्ये खरं तर इथे विकेट पडल्या गेल्यात काकडवाल टीमच्या. खोलात टाकलेला बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय.
पूर्णपणे दबावाखाली ठेवलं गेलंय 111 काकडवाल टीमला या मॅच मध्ये. तो संग्राम 11 नितलस टीमनं. अजून 3 बॉल शिल्लक आहेत ओमकार पाटीलचे. इथे एज अँड टेकन पहिल्या स्लिप मध्ये हा चांगला झेल टिपला जातोय. याच दरम्यान खरं तर या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा जे चषक आम्हाला ज्यांनी सुपूर्द करून गेले ते कैलासवासी शंकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य रोहनजी शंकर म्हात्रे यांचं व्यासपीठावरती आगमन होते. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज आलाय अक्षय आलाय. अजून जय सूर्या आहे परंतु नॉन स्ट्रायकर एंडला. अक्षय पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडेल या बॉल वरती. या बॉल वरती काय घडलं जाईल. इट्स अ वाईट. एक्स्ट्रा रन आहे का पंच. नाही ना फक्त वाईटची धाव आहे त्यामुळे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये या बॉल वरती. जरूर जयसूर्य धावत गेला होता अगदी समोरच्या एंडला परंतु नवीन नियम असं सांगतो की दोन्ही एंड एकाच वेळेला सोडणं अनिवार्य आहे. एका एंडला तुम्ही एक फलंदाज थांबू शकत नाहीये. एकदम मिळाले वाईटच्या स्वरूपात. अक्षय आहे स्ट्रायकर एंडला. अक्षयची पॉवर इथे कामी येत नाही. डॉट बॉल येतोय. बॉल आतमध्ये वळवला जातो ओमकारच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धाव फलकावरती लागल्यात 19. टार्गेट सेट करणारा बॉल. हाही बॉल डॉट येतोय. 19 धाव फलकावरती लागल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये 20 धावांचं लक्ष आहे स्वर्गीय अभि संग्राम 11 नितलस टीमला. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया तोंडरे 40+ संघाचा संघनायक आणि क्रियांश 11 देवीचा पाडा संघाचा संघनायक. टॉस साठी आपण चला तोंडरे संघाचा संघनायक या टॉस साठी. जसं सेकंड सत्राला इथे सुरुवात होईल तसा कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. रिवालजी मात्रे सरांचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. तर तोंडरे 40+ संघाचा संघनायक यायचा आहे टॉस साठी. याच दरम्यान खरं तर देवीचा पाडा गावचे आमचे सन्माननीय अप्पा सालुंके यांचे इथं मंचावरती आगमन होतं. त्यांचे मनस्वी स्वागत आहे. थँक्यू सो मच लहू पडके यांचा आवाज तुम्ही ऐकलात. किरणेगावचे एक जबरदस्त मराठीचे समालोचक एस प्रमोद. आज 40+ संघातून सारे जुने खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. विश्वास पाटील, प्रमोद आणि खूप मोटिवेटेड करत असताना त्यांचं नाव काय श्रावण पाटील. श्रावण यावं आपण. खरं तर नेहमीच विश्वास पाटील यांच्या समोर आजच नव्हे तर 10-15 वर्षापूर्वीपासून ते नेहमीच पाठीराखे म्हणून राहिलेत. विश्वास पाटील आपलंही सहर्ष स्वागत. शरद पावशे नितलस गावचे माजी सरपंच आदरणीय शरद पावशे साहेब आपण यावं. खरं तर आधार स्तंभ आहेत संग्राम 11 नितलस संघाचे. हो पहिला बॉल फर्स्ट विकेट मिळाली असती या 111 काकडवाल संघाला.
काय केलं बघा, कॅच ड्रॉप, पकडो कॅच जितो मॅच. अगोदर धावांचा दुष्काळ आहे काकडवाल संघ आणि अशा झेल ड्रॉप केलात ना तर सुरुवातीपासून तुम्ही प्रेशर मध्ये याल. पहिल्या बॉलवर एक सिंगल पलून काढली राहुल. अतुल शेठ चिंचवली आणि राकेश शेठ पवार यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण यावं या व्यासपीठावर. आणि पाहता पाहता 2 धावा अगदी डोळ्यासमोर आपल्या पळून काढल्या आहेत एवढ्या जलद गतीनं. करायच्यात फक्त 20 धावा. 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. पहिल्या डॉट बॉलची समाप्ती. चांगला चेंडू फेकला गेलाय, अप्रतिम चेंडू. ह्याच चेंडूंची पैकी करावी लागेल 111 काकडवाल. त्यांचा एक खेळाडू इंजुर्ड झाला डाय मारत असताना. अलॉंग द कार्ड गॅप मध्ये चेंडू दन 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 करत चाललाय सीमा पार. 4 रन्स. होतोय आगमन. आपलं सहर्ष स्वागत. आज शरद दादा पावशे खर तर या नितळस संघाचे आधारस्तंभ म्हणून त्यांना ओळखलं जातं. तेही इथे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. टू माय माय यस नो नो यस. आणि अशा परिस्थितीमध्ये ते मात्र वाईड बॉलचा इशारा होतोय. 1+1 2 धावा मिळतील. आता धावा येत चालले तर संग्राम 11 नितळस संघासाठी. अतुल शेलके चिंचवली आणि राकेश पवार, विक्रम म्हात्रे आपल्या मित्र परिवार इथे यांचं आगमन होतोय. चला यावं सर्वांनी. खर तर ही मैत्री आहे आणि आज सकाळपासून बघितलं तर बऱ्याच विभागातून हे मित्र परिवार आपल्याला या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. मग चिंचवली असू द्या, आपण बघितलं तर या विभागामध्ये शेळके यांचं इथे आगमन झालंय. फुल्लर लाईनचा बॉल अगदी स्लॉग स्वीप करायचा होता परंतु त्रिफलाचित झालाय. राहुल काटे मिस झाला आणि त्याच्या दांड्या उद्ध्वस्त केल्या. पहिला फलंदाज बाद. विकेट डाऊन. यानंतर टॉस लगेच केला जाईल बघा. यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते टॉस करावा. टॉस असेल टोंडरे 40+ आणि देवीचा पाडा क्रियांश 11 यांच्यामध्ये. क्रियांश 11 देवीचा पाडा विरुद्ध टोंडरे 40+. बघा टोंडरे संघानं 40+ मधून पुढे बाजी मारली आहे आणि त्यांचा मॅच त्यांचा सामना होईल. देवीचा पाडा टीमच्या बाजूने टॉसला निर्णय लागलाय. टोंडरे संघाच्या यस पावणे संघाच्या बाजूने नाणेफेकीचं कौल लागले. 40+ विरुद्ध यंग खेळाडू असा पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावर लागल्या. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. ओ लावली स्ट्रोक. सरळ चेंडू वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे. हा ऐवाक्याच आहे का नाही आहे का आयोजकाला नाही. हा ऐवा कॅच पकड आहेत. ऐवा कॅचचा प्राइस तुम्हाला मिळेल. तुमच्या खिशातून द्यावं लागेल आम्हाला इकडे आयोजकांना.
तर मॅच थोडी वन साइड होते बघा, कारण हा षटकारानं मॅचचं चित्र पूर्ण पालटलं. आता फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे, फक्त 5 धावा. 3 ओव्हरचा मॅच होता, 20 करायच्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्येच मॅच खुला झाला. आता बली येतोय, बली भोईर, आणि त्या बॉलवर अटॅक. उंची जास्त आहे, गगनवेधी फटका, परंतु सीमा रेषेच्या लगत डीप मिड विकेट क्षेत्राकडे टिपतोय झेल. भवानी जय शिवाजी. सुंदर संगीत तुम्ही ऐकता बघा. मगाशी विक्रम मात्रेने जो आयवा कॅच पकडला होता ना, त्याच्यासाठी प्राइज आलंय. त्यांचे परम मित्र राकेश पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय विक्रम मात्रेसाठी. क्या बात आहे. हा पैसे. आणि इथे पहा अजून एक मला वाटते विकेट प्राप्त होत आहे, एकामागून एक. धावचीच्या स्वरूपात फक्त गरज आहे इथे. मात्र आपण विचार केला तर 5 धावांची, आणि तिथे मात्र एकामागून एक विकेट. बली भोईर प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. विक्रम मात्रेनं जबरदस्त एका हातामध्ये झेल टिपला होता. आज आयोजनामध्ये त्यांचंही खूप सहकार्य आहे. आणि भालचंद्र पाटील यांनाही विनंती आहे की आपण यावं. आमचे यंगस्टर आहेत ना, सर्वांकडे लक्ष ठेवून प्रत्येक पाहुण्याला इथे आमंत्रित करतात. ज्यांनी चेंडूची पूर्तता केली आहे ते भालचंद्र पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण ही यावं. चेंडूची पूर्तता या आयोजनामध्ये तुमचंही खूप सहकार्य आहे. कोणी ट्रॉफीज दिल्यात, कोणी आर्थिक सहकार्य. आपण वॉशिंग मशीन पाहता या स्पर्धेतलं खास आकर्षण. बघा बऱ्याच ठिकाणी रेफ्रिजरेटर असतात, मोठमोठे बाईक असतात, पण आमच्या आयोजकांनी बघा आपल्या घरातील आईला, आपल्या पत्नीला त्रास होऊ नये आणि कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, हे चांगलं आयोजन आहे. हा फ्रीज होता, रेफ्रिजरेटर होता, तो कॅन्सल केला. आणि वॉशिंग, आणि गरज आहे अशा वस्तू ठेवा ज्या उपयोगी पडतील. कारण नुसते फ्रीज घरात काही शोरूम करायचं आहे, आता वॉशिंग मशीन कामात येईल. चॉकिंग स्ट्रोक इथे 1 धाव पूर्ण गरज आहे. 5 धावांची. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ, अगदी अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. ओहो, 4 रन्स. शेवालाल वॉशिंग सेंटरचे ओनर प्रेम राठोड यांचे इथे आगमन झालंय. प्रेम, आणि सामना जिंकलाय अगदी वन साइड पद्धतीनं. संग्राम 11 नितलास हा क्वालिफाय होतोय, पुढे सरसावतोय. अभिनंदन.